पुण्यात आंदेकर टोळी निवडणूक लढणार आहे, त्यासाठी या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी कोर्टाकडून परवानगी मिळवली। मात्र खुनाचे आरोप असलेल्या आंदेकरांना तिकीट कोण देणार असा प्रश्न होता। अखेर आंदेकरांना तिकीट द्यायला अजित पवारांची राष्ट्रवादी पुढे आली आहे। गुंडांना तिकीट का देताय याबद्दल राष्ट्रवादीने आंदेकरांना थेट क्लीन चिट देऊन टाकली आहे। पुण्यात गुंड आंदेकर टोळीला अजित पवार देणार तिकीट। आंदेकरांना तिकीट देण्याचे पुण्यातल्या नेत्यांचे संकेत। आंदेकरांना तिकीट दिलं तर आत्मदहन करेल, आयुष कोमकरच्या आईचा इशारा। पुण्यातला बंडू आंदेकर तुरुंगात आहे, त्याच्यासह त्याच्या नातेवाईक सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरही गजाआड आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात गणेश कोमकर तुरुंगात आहे। वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा 5 सप्टेंबरला पुण्यातल्या नाना पेठेत गोळ्या घालून खून केला। हा खून आणि खुनाचा कट रचणं या आरोपांखाली बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरांना अटक झाली आहे। मात्र सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरांना निवडणूक लढायची आहे, त्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज केला होता। कोर्टानं आंदेकरांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे। तुरुंगात असलेल्या आणि खुनाचा कट रचलेल्या आंदेकरांना तिकीट कोण देणार असा प्रश्न होता। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला तिकीट मिळेल अशी शक्यता आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनीच तसे संकेत दिले। बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती। नाव जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते। विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल। तुम्ही आता काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय, तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। अध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदेकरांना क्लीन चिटच देऊन टाकली आहे, त्यामुळे सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला तिकीट मिळेल असं दिसतंय। आंदेकर कुटुंबियांना तिकीट दिलं तर आत्मदहन करेन असा इशारा ज्याचा खून झाला त्या आयुष कोमकरच्या आईनं दिलाय। पक्षनेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतकं थराला पोचले, तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। आंदेकर कुटुंबियांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पुणे महानगरपालिकेत निवडणूक लढवली होती। वत्सला आंदेकर या 1998 मध्ये पुण्याच्या महापौर होत्या। त्यानंतर राजश्री आंदेकर, उदयकांत आंदेकर, वनराज आंदेकर हे पुण्यात नगरसेवक राहिले। पुण्यात आंदेकर टोळीची दहशत आहे। बाळू आंदेकरनं पुण्यात गुंडगिरी सुरू केली। बाळू आंदेकर नंतर बंडू आंदेकरनं टोळीची धुरा सांभाळली। आंदेकर टोळी गुंड प्रमोद माळवतकरच्या मागावर होती। 10 वर्ष आंदेकर माळवतकर टोळीचा संघर्ष सुरू होता। दोन्ही बाजूने झालेल्या हल्ल्यांमध्ये 6 जण मारले गेले। 1997च्या पोलीस एन्काउंटरमध्ये माळवतकर मारला गेला। बंडू आंदेकरनं खंडणी, अपहरण अशा मार्गाने पैसा कमवला। आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर राजकारणात आली। वत्सला आंदेकरची अक्का म्हणून ओळख होती। 1997-98 मध्ये वत्सला आंदेकर पुण्याच्या महापौर झाल्या। पुणे महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीतही वनराज आंदेकर नगरसेवक होता। सध्या नातवाच्या खुना प्रकरणी गुंड बंडू आंदेकर तुरुंगात आहे। याआधी आंदेकर कुटुंबातल्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणुका लढवल्या, मात्र यावेळेला गंभीर आरोपांमध्ये आंदेकर कुटुंब गजाआड आहे। तरीही निवडणूक लढायचीच हे आंदेकरांचं ठरलंय आणि त्यांना तिकीट द्यायचंच असंही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंच ठरवलेलं दिसतंय। त्यामुळे यंदाही तुरुंगात असलेल्या आंदेकरांच्या पाठीशी पुणेकर उभे राहणार का याची मात्र उत्सुकता आहे। रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।